नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रावणी सोमवारी चिरनेर गावातील शंभू महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी। पूर्वाश्रमीच्या अपरांत म्हणजेच सध्याच्या कोकण प्रांतातील चिरनेर हे पुरातन इतिहासाचा वारसा सांगणारे सुंदर गाव। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात हे ऐतिहासिक गाव निसर्गसंपन्न डोंगर कुशीत वसले आहे। गावात 18 पगड जातींची वस्ती आणि त्या अनुसरून गावात पुरातन मंदिरांची संख्याही लक्षणीय। चिरनेरचे महागणपती देवस्थान तर सुपरिचित आहेच, पण शिलाहार राजवटीचा इतिहास सांगणारे शंभू महादेवाचेही प्राचीन स्वयंभू देवस्थान चिरनेर गावात आहे। श्रावणातील पहिल्या सोमवारी अनेक शिवभक्तांनी शिवलिंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते। चिरनेरच्या प्राचीनतेचा इतिहास सुमारे 1200 वर्षांपूर्वीच्या शिलाहार राजवटीशी जोडला गेला आहे। बिंबराजाची अप्रांत प्रांतावर अधिसत्ता होती। माहीम ते मालवण पर्यंत त्यांचे साम्राज्य पसरले होते। या राजवटीत त्याने अनेक बंदरे विकसित केली, त्यात चिरनेर या बंदराचाही समावेश होतो। या बंदरातून पूर्वी मोठ्या प्रमाणात मुंबई प्रांताशी व्यापार चालायचा, त्यामुळे व्यापाराच्या उद्देशाने या गावात 18 पगड जातीच्या लोकांची वस्ती झाली। गावाच्या निसर्ग सौंदर्यामुळे शिलाहार राजवटीत या गावात अनेक लहान मोठी मंदिरे उभारली गेली, त्यामध्ये शंभू महादेवाचे मंदिरही उभारले गेले। सध्या हे शंभू महादेवाचे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे। श्रावण मासानिमित्त पहिल्याच सोमवारी चिरनेर गावात शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी, विशेषतः महिला भाविकांनी पहाटेपासून गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते। यावेळी मंदिरात शिवलिंगाचे अभिषेक, पूजा अर्चा करण्यात आली। एकंदरीत श्रावणी सोमवारचे औचित्य साधून मंदिर परिसरात हर हर महादेव, बम बम भोलेनाथाचा गजर गुंजला होता। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, चिरनेर। आपण चिरनेर ऐतिहासिक प्रसिद्ध गावात आलेलो आहोत। चिरनेर ही शूरवीरांची भूमी असली तरी या भूमीत 1930 सालचा जंगल सत्याग्रह लढला गेला होता। अशा भूमीत शिवाल राजवटील 1200 शतकापूर्वीचं शिवाचं मंदिर असून या मंदिरात दर श्रावणी सोमवारी अनेक भक्तगण दर्शनासाठी येत असतात। या मंदिरातील परिसरात हुतात्म्यांचा स्मृतिस्तंभ असून 1930 सालच्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम 25 सप्टेंबर रोजी दरवर्षी मोठ्या उत्साहात शासकीय मानवंदनेच्या माध्यमातून साजरा केला जात आहे। अशा शिवमंदिरात आज श्रावणी सोमवारी अनेक भक्तगण दर्शनासाठी येत असून शिवलिंगाचे मनोभावे दर्शन घेत आहेत।